थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम आणि शरीराची गरम ठेवण्यासाठी साधे उपाय करून आपण निरोगी राहू शकतो. यामुळे शरीराचे संरक्षण होईल आणि आपल्याला थंडीच्या दिवसात थोडे अधिक ऊर्जा मिळेल. थंडीच्या दिवसामध्ये शरीराची देखभाल विशेष महत्त्वाची असते. थंडीमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात आणि काळात आरोग्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. या लेखात थंडीच्या दिवसात निरोगी आरोग्य राखण्यासाठी घेतलेल्या काळजीविषयी काही महत्त्वाच्या टिप्स मी येथे देत आहेत. नंबर 1. उबदार कपडे घाला. थंडीच्या दिवसात उबदार कपडे घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उबदार पांढरे कपडे, कापडी स्वेटर, जॅकेट्स आणि मफलर यांचा वापर करा. शरीराचा उबदारपणा टिकवण्यासाठी ऊन न लागणाऱ्या भागांचा जसे की पाय, कान आणि नाक त्यावर विशेष लक्ष ठेवा. नंबर 2. संतुलित आहार घ्या. थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा लागते, त्यामुळे संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. सूप, मसालेदार पदार्थ, ताज्या फळांचा रस आणि हिरव्या भाज्या खा. शरीराला गरम ठेवण्यासाठी उबदार आणि ताज्या पदार्थांचा समावेश करा. शक्य असल्यास चहा, दूध किंवा दुधातून बनवलेले पदार्थ पिणे फायदेशीर ठरतात. नंबर 3. प्रत्येक दिवसात व्यायाम करा. थंडीमुळे शरीराच्या हालचालीत कधीकधी मंदावणं दिसून येतं. त्यामुळे दररोज किमान 15 ते 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. सायकलिंग, चालणे किंवा योगाभ्यास इत्यादी क्रिया शरीराला ऊब ठेवतात आणि रक्ताभिसरण सुधारित करतात. नंबर 4. पाणी पिणे अजिबात विसरू नका. कधीकधी थंडीमध्ये गारवा निर्माण असतो, त्याच्यामुळे पाणी आपण कमी पितो. तर थंडीमध्ये पाणी पिणं कमी होण्याची शक्यता असते, पण ते महत्त्वाचं आहे. शरीराची हायड्रेशन कायम राखण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा आणि शरीराचे इतर क्रियाकलाप सुरळीत राहतात. नंबर 5. त्वचेची काळजी घ्या. थंडीमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी नियमितपणे मॉइश्चरायझर लावा आणि त्वचेला हायड्रेट ठेवा. ओठांना फाटण्यास प्रतिबंध करण्यासाठी लिप बाम वापरणे चांगले. नंबर 6. सर्दी आणि कफ पासून बचाव करा. सर्दी आणि कफ ही थंडीच्या दिवसामध्ये सर्वसाधारण समस्या होतात. त्यापासून बचाव करण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणारे अन्न घेतले पाहिजे. हळद आणि आलं असलेले दूध, लसूण आणि हळदीचे पाणी यांचा वापर करा. त्याशिवाय हात स्वच्छ ठेवणे आणि थंड वारा किंवा ओले वातावरणापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. नंबर 7. झोपेची गुणवत्ता सुधारणा. थंडीत झोप लागणे कठीण होऊ शकते, पण चांगली झोप महत्त्वाची आहे. चांगल्या आरोग्यासाठी झोपेची गुणवत्ता आणि वेळ निश्चित करा. बेडसाठी उबदार रजाई आणि उबदार गादीचा वापर करा. नंबर 8. मनोबल ठेवा. थंडीनंतर असलेल्या गडद वातावरणामुळे मनोबल कमी होऊ शकते. आपली मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी सकाळी सूर्यप्रकाश घेण्याचा प्रयत्न करा आणि सशक्त राहण्याची मानसिकता ठेवा. या 8 बेसिक गोष्टी वातावरणानुसार पाळल्या गेल्या तर आरोग्यास कोणताही धोका निर्माण होणार नाही आणि आरोग्य अगदी व्यवस्थित राहील. तर थंडीच्या दिवसामध्ये शरीराची काळजी कशी घ्यायची आणि त्वचेची निगा कशी राखायची थोडक्यात सांगण्याचा माझा प्रयत्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.